नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या गणित विषयातील प्रकरण क्रमांक 1 भौमितिक रचना म्हणजेच जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन या प्रकरणामधील नवीन टॉपिक आपण शिकणार आहोत। तो म्हणजे रेषाखंडाची एकरूपता म्हणजेच एकरूप रेषाखंड। आता एकरूप रेषाखंड कशाला म्हणायचं तर जर दिलेल्या रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप आहेत असे म्हणतात। म्हणजेच काय, म्हणजेच त्याचा अर्थ असा होतो की ज्या रेषाखंडांची लांबी समान असते त्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड असे म्हणतात। आता एकरूप रेषाखंडाची आकृती काढा म्हटली तर कशी काढायची? दोन रेषाखंड आपण काढू शकतो। हा रेषाखंड रेषाखंड AB 5 सेंटीमीटर लांबीचा काढलेला आहे। तसाच दुसरा रेषाखंड दुसरा सेगमेंट हा सेगमेंट PQ काढलेला आहे, त्याची लांबी सुद्धा तेवढीच आहे, 5 सेंटीमीटर आहे। म्हणजे या ठिकाणी दोन्ही रेषाखंडांची लांबी समान आहे, म्हणून या दोन रेषाखंडांना एकरूप रेषाखंड म्हणजेच कॉन्ग्रुएंट सेगमेंट असे म्हणतात। द लेंथ्स ऑफ द सेगमेंट्स आर इक्वल व्हेन बोथ सेगमेंट्स आर ऑफ इक्वल लेंथ दे आर कॉल्ड कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स। हे आपण एका वाक्यात कसं लिहू शकतो पहा, अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल सेगमेंट AB आणि सेगमेंट PQ हे दोन सेगमेंट एकरूप आहे, कॉन्ग्रुएंट आहे। मग ते चिन्ह फक्त या ठिकाणी एकरूपचं लिहायचं, ते असं असतं पहा, कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणजेच एकरूपतेचं हे चिन्ह वापरायचं। यावरून आपल्याला असं दिसतं की AB आणि PQ हे दोन्ही सेगमेंट हे एकरूप आहेत म्हणजेच समान लांबीचे आहेत। यानंतर पुढचा घटक आहे एकरूप कोन किंवा कोनांची एकरूपता। आता एकरूप कोन कशाला म्हणायचं तर ज्या दोन कोनांची मापे समान असतात त्या दोन कोनांना एकरूप कोन असं म्हणतात, म्हणजेच कॉन्ग्रुएंट अँगल असं म्हणतात। द अँगल्स विथ सेम मेजरमेंट्स दॅट अँगल्स आर कॉल्ड कॉन्ग्रुएंट अँगल्स। म्हणजे या ठिकाणी त्याची आकृती जर आपल्याला काढायची झाली तर ती आपल्याला आकृती अशी काढता येईल पहा। हा अँगल ABC, नंतर दुसरा अँगल PQR, दोघांची माप या ठिकाणी 60 डिग्री आहेत, म्हणजे दोघांची माप समान आहेत, त्यांचे मेजरमेंट समान आहेत, म्हणून या दोन अँगलला आपण कॉन्ग्रुएंट अँगल किंवा एकरूप कोन असं म्हणतो। ते आपल्याला एका वाक्यात लिहायचं असेल या पद्धतीने तर कसं लिहिता येईल पहा, अँगल ABC कॉन्ग्रुएंट अँगल PQR अशा पद्धतीने ते चिन्हात आपल्याला लिहिता येतं। यावर आधारित आपण सराव संच 6 पाहूया। यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे पहा, खालील आकृतीमधील एकरूप रेषाखंडाच्या जोड्या लिहा, कर्कटकचा वापर करून त्या जोड्या शोधा म्हटलेलं आहे। म्हणजे या आकृतीमध्ये एकरूप रेषाखंडाच्या कॉन्ग्रुएंट सेगमेंटच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी शोधायच्या आहेत। या 4 जोड्या या ठिकाणी शोधायच्यात। आता सराव संच 6 मध्ये ही पहिली आकृती दिलेली आहे पहा। या पहिल्या आकृतीमध्ये एकरूप रेषाखंडांच्या जोड्या म्हणजेच एकरूप रेषाखंड म्हणजे आपण पाहिलं होतं समान लांबीचे जे रेषाखंड असतात त्यांना एकरूप रेषाखंड म्हणतात। मग त्याच ज्या रेषाखंडांची लांबी समान आहे अशा रेषाखंडांच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी या आकृतीमधून लिहायच्या आहेत। तर या ठिकाणी त्यांच्या लांबी वगैरे काही दिलेल्या नाहीये, तर मग आपण एकरूप रेषाखंड ओळखणार कसे? तर त्यासाठी आपल्याला कर्कटकचा उपयोग करायचा आहे, म्हणजेच तुम्ही कंपासचा उपयोग केला तरी चालेल। या ठिकाणी आपण पाहूया, समजा हा जो रेषाखंड आपल्याला दिसतोय GR रेषाखंड, तर तो GR रेषाखंडाची लांबी किती आहे पहा,
ही जी आर रेषाखंडाची लांबी आहे. हीच लांबी अजून दुसऱ्या कोणत्या रेषाखंडाची आहे का ते पाहू, म्हणजे आपल्याला ते दोन रेषाखंड समान आहेत हे समजेल. हा जी आर रेषाखंड, त्यानंतर सेगमेंट एम वर जर आपण ठेवलं तर तीच लांबी दिसते पहा. म्हणजे एम जी आणि जी आर हे दोन्ही रेषाखंड समान लांबीचे या ठिकाणी दिसत आहेत. यावरून हे दोन रेषाखंड एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यांची जोडी आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल पहा. सेगमेंट एम जी कॉन्ग्रुएंट सेगमेंट जी आर, अशा पद्धतीने. त्यानंतर दुसरी जोडी शोधूया. दुसऱ्या जोडीमध्ये समजा आपण एम जीचं हे अंतर घेतलं होतं, तेच अंतर अजून दुसऱ्या कोणत्या रेषाखंडाचं आहे का ते पाहूया. तेच अंतर या ठिकाणी समजा एन जीचं आहे का पहा. तर तेच अंतर आहे पहा. एन जी आणि एम जी सेम अंतर आहे. यावरून हे दोन रेषाखंड सुद्धा एकरूप आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणून त्याची दुसरी जोडी आपल्याला लिहिता येईल. सेगमेंट एम जी कॉन्ग्रुएंट सेगमेंट एन जी. त्यानंतर अजून आपण अशाच पद्धतीने शोधू शकतो. पहा, मी ई आणि जी या दोन पॉइंटवर टोकं ठेवलेले आहेत. याची लांबी आणि एन जीची लांबी ही सेम आहे. म्हणजे हे दोन रेषाखंड सुद्धा एकरूप आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे एन जी आणि जीई. सेगमेंट एन जी कॉन्ग्रुएंट सेगमेंट जीई. चौथी जोडी शोधूया. चौथ्या जोडीमध्ये हे पहा, ई जी म्हणजे जीई रेषाखंड तेवढीच लांबी या ठिकाणी जी आरची सुद्धा आहे. म्हणजे रेषाखंड जी आर आणि रेषाखंड जीई या दोघांची लांबी समान आहे. ही सुद्धा जोडी आपण या ठिकाणी लिहू शकतो. सेगमेंट जीई कॉन्ग्रुएंट सेगमेंट जी आर. आणखी एक जोडी या ठिकाणी दिसते का पाहूया आपण. या ठिकाणी मी पॉइंट सी वर लोखंडी टोक ठेवलेलं आहे. थोडंसं अंतर वाढवतो मी, जी पर्यंत घेतोय. जी सी या रेषाखंडाची ही लांबी आहे पहा. तेवढीच लांबी अजून दुसऱ्या रेषाखंडाची आहे का पाहूया. इथे हा तर एकदम छोटा आहे पहा. उरलेला हा रेषाखंड पाहूया. हा सेम लांबी आहे. जी बी आणि जी सी दोघांची लांबी समान आहे. याच्यावरून हे दोन रेषाखंड एकरूप आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. पाचवी ही जोडी आपल्याला एक्स्ट्रा जोडी या ठिकाणी सांगता येते. सेगमेंट जी सी कॉन्ग्रुएंट सेगमेंट जी बी. अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न आपल्याला सोडवता येईल. खूप सोपा आहे. लांबी समान असणाऱ्या रेषाखंडांनाच आपण एकरूप रेषाखंड असं म्हणतो. यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे पहा. खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूमध्ये समान अंतर आहे, त्यावरून रिकाम्या जागा भरा म्हटलेलं आहे. ही आकृती आपल्याला सरळ रेषा दिलेली आहे आणि या सरळ रेषेवर या ठिकाणी असे हे 9 बिंदू आपल्याला या ठिकाणी घेतलेले दिसत आहेत. प्रत्येक बिंदूमध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच या दोन बिंदूमध्ये आहे. प्रत्येक दोन बिंदूमध्ये समान अंतर आहे. यावरून आपण या रेषाखंडांची एकरूपता समजून घेऊ शकतो पहा. तर त्यावर आधारित पहिला प्रश्न काय विचारलेला आहे. रेख ए बी एकरूप रेख टिंब. आता ए बी ला कोणती रेख एकरूप होईल. ए बी म्हणजे हा रेषाखंड आहे पहा. हा रेषाखंड, या रेषाखंडाला एकरूप रेषाखंड बाकीचे सगळेच येतील. म्हणजे तुम्ही क्यू पी सांगू शकता, पी झेड सांगू शकता,
ZY सांगू शकता, YX सांगू शकता, XW सांगू शकता किंवा WA BC यापैकी कोणताही एक सांगू शकता. आपण समजा या ठिकाणी सांगूया रेख BC म्हणजे सेगमेंट BC हा AB ला एकरूप आहे. मी आता सांगितलेले सर्वच एकरूप आहेत, पण या ठिकाणी आपल्याला एकच लिहायचं आहे म्हणून मी लिहिला BC. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे रेख AP कॉन्ग्रुएंट रेख डॅश डॅश. AP कुठे आहे पहा, हा पॉइंट A आणि इथे P आहे. आता या दोघांमध्ये अंतर किती आहे पहा, हे 1 2 3 4 आणि 5 एकक अंतर या AP सेगमेंटचं आहे. 5 एकक अंतर आहे. तर 5 एकक अंतर असणाराच दुसरा सेगमेंट आपण याचं उत्तर सांगू शकतो. म्हणजे समजा Q पासून सुरुवात केली तर हा 1 एकक 2 एकक 3 एकक 4 एकक आणि 5 एकक म्हणजे या W पर्यंतचं अंतर आपण Q पासून घेऊ शकतो. म्हणजे QW हा जो सेगमेंट आहे तो याला कॉन्ग्रुएंट येईल, पहा एकरूप येईल. यानंतर तिसरा प्रश्न आहे रेख AC कॉन्ग्रुएंट रेख डॅश डॅश. AC म्हणजे हा सेगमेंट आहे, हा रेषाखंड आहे AC. 2 एकक अंतर आहे त्याचं, 2 एकक लांबी आहे. मग 2 एकक लांबी असणारा दुसरा सेगमेंट तुम्ही XA घेऊ शकता, हा XA किंवा QZ पण घेऊ शकता, PY पण घेऊ शकता, कोणताही एक घ्यायचा आहे. XA आपण या ठिकाणी घेतला XA. यानंतर रेख डॅश डॅश कॉन्ग्रुएंट रेख BY. BY ला एकरूप रेषाखंड शोधायचा आहे. आता BY कुठे आहे पहा, BY दोघांमधलं अंतर आपण पाहून घ्यायचं. हे 1 2 3 आणि 4 म्हणजे BYचं अंतर 4 एकक आहे. तर असाच 4 एकक असणारा दुसरा रेषाखंड शोधायचा. कोणताही शोधू शकता तुम्ही. इथून जर पाहिलं तुम्ही तर हे 1 2 3च एकक वर्थ आहे. तर इथपर्यंत तुम्ही घेऊ शकता की हा जो QX आहे, हा QX रेषाखंड म्हणजेच BY ला एकरूप रेषाखंड येईल QX. त्यानंतर YQचा एकरूप रेषाखंड शोधायचा आहे YQ. Y पासून Q पर्यंत 3 एकक अंतर आहे पहा, 1 2 3. असाच इकडे 3 एकक अंतर असणारा शोधू आपण, 1 2 3 म्हणजे YA असा हा रेषाखंड आपल्याला मिळेल YA. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे पहा रेख BW एकरूप रेख टिंबटिंब. BW कुठे आहे पहा, BW 2 एकक अंतर आहे. असाच 2 एकक अंतर असणारा YW आपण या ठिकाणी लिहू शकतो किंवा AC पण लिहू शकतो, WB लिहू शकतो, QZ लिहू शकतो. तुम्हाला जो वाटेल तो तुमच्या मनाने लिहू शकता. परंतु या ठिकाणी लिहिताना एकच रेषाखंडाचं नाव लिहायचं आहे. त्यासाठी आपण एक कोणताही लिहू शकतो. अशा पद्धतीने एकदम सोपा हा सराव संच होता पहा. प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा असे दोन्ही प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. वहीमध्ये हा सराव संच तुम्ही लगेच सोडवायला घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही विसरणार नाही.